मित्रांनो नमस्कार, मी विशाल येवळे तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या एमएच फार्मर युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर आज आपण बारामती केवीके मध्ये जिथं कृषी प्रदर्शन लागलेलंच आहे, तर तिथं अक्षय सीड्स कंपनीच्या मिरचीच्या प्लॉट मध्ये आहे। तर मिरचीच्या प्लॉटचं थोडक्यात काय जी वैशिष्ट्य आहे ते आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर, थोडक्यात आम्हाला मिरचीचं काय वैशिष्ट्य आहे थोडं सांगून द्या आमच्या प्रेक्षकांना। नमस्कार, मी अमोल गुगे। अक्षय सीडचा आज इथं 4 प्रकारचे वाण लागलेले, त्यापैकी आपण सानिया या वाणावर ज्या प्लॉटवर मध्ये उभे आहोत। तर ह्या वाणाचे वैशिष्ट्य असे आहे सर, रोप लागवड केल्यापासून 50 ते 55 दिवसात पहिला तोडणीस येतो आणि झाडाचा बांधा एकदम मजबूत आहे, फुटे खूप छान निघतात त्या झाडाला। त्याच्यानंतर रोगाप्रती तुम्ही बघू शकता, पूर्ण हे आता 4 लाईन लावलेले आहे, तर अत्यंत रोगाप्रती सहनशील वाण आहे। म्हणजे 0% सुद्धा वाणावर आपल्याला ते व्हायरस दिसत नाहीये। आणि जी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ह्या मार्केटला जी मार्केट साईज लागते, इकडे आमच्या संभाजीनगर मध्ये काही प्रचलित वाण आहे। व्यापाऱ्यांची डिमांड असते की बा फळ एकदम असं मजबूत असलं पाहिजे, जेणेकरून ते दूरच्या वाहतूक जर पाठवलं तर ते फुटलं नाही पाहिजेत किंवा डॅमेज नाही झालं पाहिजे। त्या डिमांडचं हे वाण आपल्या इथं पाहायला भेटतंय आणि सेटिंग खूप छान आहे। शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणेच खरंच वाहनात तशी क्वालिटी पण इथं आपल्याला बघून दिसून येते। फळाची क्वालिटी अगदी छान प्रकारे आहे आणि इथं बदलतं वातावरण आहे, दिवसात धुकं पडत आहे, कधी आबळ वातावरण येत आहे, इतकं खराब वातावरणात कुठेही तुम्हाला थ्रिप्सचा इथं कुठल्याही प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसत नाही। आणि मालांची जी फळांनी झाडांनी जो माल धरलेला आहे तोही बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं अतिशय उत्तम प्रकारे इथं माल धरलेला आपल्याला दिसून येत आहे। 15 तारखेपासून हे एक्झिबिशन चालू आहे, तर दररोज कमीत कमी 5 ते 10 हजार शेतकरी या स्टॉलला व्हिजिट देतात। प्रत्येक शेतकऱ्याने एक फळ जर तोडलं तर भरपूर माल इथून गेलेला आहे आणि हाताळणी पण प्रत्येक शेतकऱ्याचं असं झाड हलवणं वगैरे चालूच आहे, त्याच्यामुळं थोडी फ्रूट संख्या कमी आहे। तरी सुद्धा तुम्ही आज शेवटचा दिवस आहे, तरी सुद्धा या झाडाला तुम्ही बघू शकता आणि कुठलेही झाड बघा सेटिंग खूप आहे। प्रत्येक झाडालाही बघितलं शेतकरी मित्रांनो आपण, भरपूर असा माल इथं खाली प्रत्येक झाडाला इथं खूप भरपूर अशा प्रमाणात सेटिंग झालेली आहे आणि मालही चांगल्या प्रमाणात इथं पकडलेला आहे। प्रत्येक शेतकरी बंधूंना मी एकच विनंती करेन, एक वेळेस या वाहनाची लागवड करून बघा आणि आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे भर पडा। तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण बघितलं अक्षय सीड्स कंपनीच्या मिरचीच्या वाणाबद्दल आपण माहिती बघितली। सरांनी अतिशय सुंदर अशी आपल्याला माहिती दिलेली आहे। सोबतच शेतकरी बंधूंनो, आपण अक्षय सीड्स कंपनीची जी इथं गोबीचा वाण आहे त्याबद्दल सरांकडून थोडक्यात अशी माहिती जाणून घेऊया। सर, काय आहे आपल्या वाणाचे वैशिष्ट्य आहे? नमस्ते। सर्वप्रथम अक्षय सीड्स कडून सर्वांचं स्वागत। आपल्या व्हरायटीचं नाव आहे दिव्या, अक्षय सीड्सची दिव्या। या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की लागवडीपासून 70 दिवसात ही काढायला येते। दुसरी गोष्ट, याचं वजन जर बघितलं तर साधारण 1-1.25 किलोचं वजन भरतं आणि गोलाकार मध्ये गड्डा येतो। याचं पान जर बघितलं तर एकदम रफ पान आहे। दुसरी गोष्ट, याचा जो कलर आहे काळोखी आहे, तो एकदम निळसर हिरव्या कलरचं येतं आणि पान जे आहे ते रफ असल्यामुळं याला करपा आणि डावणी प्रति सहनशील आहे आणि ब्लॅक रॉट रेझिस्टन्स आहे। म्हणजे जरी पावसाचा सीझनला जरी राहिला तरी ब्लॅक रॉटचं प्रमाण याच्यात नसल्यास जमा राहील, अशी ही व्हरायटी आहे। ओके, धन्यवाद। शेतकरी बंधूंना सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हरायटी तशा प्रकारे आहे पण, आणि इथं जरी मल्चिंगवर व्हरायटी असली तरी गड्डा जर कधी आपण बघितला तर खालून 4 इंच वर असल्यामुळे इथं खाली कुठेही आपल्याला घाण्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला इथं दिसत नाहीये। आणि बिना मल्चिंगचाही तुम्ही अपलोड केला तरी तुम्हाला इथं घाण्या रोगाचा प्रादुर्भाव इथं होणार नाहीये। अतिशय सुंदर असा हा वाण इथं अक्षय सीड्स कंपनीने आपल्यासाठी घेऊन आलेले आहे। एक वेळेस तुम्ही नक्कीच व्हरायटी ट्राय करा। धन्यवाद।